हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर चला भाऊ बहिणीनं काय चाललंय तुमचं? दाजी मायरून मी बसली इकडे बाहेर. बसली बाबा बहिणी. तुमचं दाजी म्हणते तर काय माझा अवतार झालाय म्हणलं. आमचा कसं झालाय दवाखान्यात म्हणलं बसलोय आपण. काय अवतार म्हणजे बेकार अवतार झालाय, काय करणार? काही जास्त फरक असतो ना, जास्त फरक नसतो. आपण इथं अवतार बघायला नाही आलो, आपण इथं आईला नीट करून न्यायला आलेलो आहे. आपण असं म्हणतो की आईचं तर कसं झालंय व अवतार तर झालाय आपला, काय आईचं कसं महत्वाचं पेशंट आहे आपल्याला, आपलं काय अडचण मग. नाही. तसं तर बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणलं होतं 7 तास ऑपरेशन चाललं, म्हणजे योग्यता काय ते बारकं ऑपरेशन नव्हतं. तर खरंच बारकं ऑपरेशन होतं. 7 तास म्हणजे काय ते जॉक नाही, सोपी गोष्ट नाही. म्हणजे जर आपण साईडला बसलं का लयच आवाज येतो साईडला येऊन बसलो जरा. दवाखाना लय स्वच्छ आहे बरं का, दवाखाना एकदम स्वच्छ आहे. काही चाटलं म्हणजे साफसफाई भरपूर आहे. म्हणजे सारखी झाडू पोचा ही सारखं कंटिन्यूली चालू आहे. मायरूचा लय जीव तुटतोय आईला भेटायला, पण ते आयशूच्या रूम मध्ये आहेत का नाही, आयशू मध्ये लहान लेकराला येऊ देत नाही. नीट बसती बाळा. आयशू रूम मध्ये लहान लेकराला इथं किती बस तिथं बाबे. बस तरी अजून तुम्हाला सांगते दवाखान्याचं काम चालू आहे. दवाखाना लय मोठा आहे हा. दवाखान्याचं काम चालू असल्यामुळे सारखा आवाज येतो हे असं. आज सकाळी गेलो, म्हणजे तुम्हाला सांगते राजू गेला, राजू आईचं तोंड धुवून आला. आयशू मध्ये गेला, तोंड धुवून आला. आणि आईचं ऑपरेशन झाल्यानंतर आईला लगेच सुद्धा आली होती. म्हणजे जे गुलीचं इंजेक्शन दिली होती त्यानं ती बोलली. कशी बोलली तुम्हाला सांगते, कारण की डॉक्टर ऑपरेशन डोक्याचं झालेलं आहे, म्हणजे काय कमी मेंदूपाशी गाठ होती ती काढलेली आहे म्हणल्यानंतर काय पण डिफेक्ट पडू शकतो. म्हणजे आपले जे शरीरामध्ये पार्ट आहे त्याला, डोळ्याला, बोलायला, परत तुम्हाला सांगते माणसं ओळखण्यासाठी यासाठी फॉल्ट होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगते ऑपरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस आईला बाहेर काढलं, बाहेर काढलं की लगेच डॉक्टरांनी विचारलं की म्हणजे तुम्हाला सांगते आधी हात पाय उचलायला सांगितलं. हात उचलायला सांगितलं की जो तिचा हात म्हणजे असा उचलत होता ना तो थोडासा म्हणजे अजून वरती गेला हात. आणि जे पाय उचलायला सांगितलं ना, पाय उचलायला सांगितल्यानंतर ना उचलायला नव्हतं, पाय उचलल्यानंतर ना बरं तुम्ही सांगा कारण तुमचं दाजा देत परत मला म्हणतात भाऊ बहीण दाजाला बोलू देत नाही. म्हणजे हात हितनं वर जात नव्हता, पण म्हणजे असं कोपऱ्यापासून असं जात नव्हता, पण आता असा हात गेला. आणि पाय तुम्हाला सांगते थोडासा नॉर्मल उचलला. मग ते डॉक्टरला तरी ऑपरेशन झाले आई काय म्हणली माहिती का डॉक्टरांना की पाय उचलत नाही म्हणले. मग परत तुम्हाला सांगते राजू तिथं समोर सुद्धा राजूला ओळख, म्हणजे राजूला विचारलं की हे कोण आहे तुमचं, तर आई म्हणली की लोक आहे माझा. मग डॉक्टर म्हणले की काय अडचण नाही, ऑपरेशन झाल्यानंतर ना हातात हात दिलं तुमच्या दाजींच्या ह्यांच्या राजूच्या, म्हणजे मस्त ऑपरेशन चांगलं झालं. कारण की जे आईचं जे ऑपरेशन होतं, आईचं ऑपरेशन मोठं ऑपरेशन होतं. त्यामुळं म्हणजे आपलं म्हणणं होतं की आईचं म्हणणं होतं, आईचं काय म्हणणं असायचं की मला कसल्या दवाखान्यात आणून तुम्ही ठेवलं या, मला कुठं तुम्ही आणलं या, मला घरी न्या, मी माझं काही होऊ द्या, मला हे तर नका ठेवू, असं आईचं म्हणणं असायचं. पण भाऊ बहिणीने आपल्या डोळ्यासमोर जर हाल चालला असेल तर ते आपण बघू शकत नाही. आपल्या जेव्हा होतं होईल एवढा आपण प्रयत्न नक्कीच करणार, बरोबर आहे का नाही. तर ती राजून मी तिचं ऐकायचो, कारण की तिचं ज्यावेळेस तुम्हाला सांगते झालं ना ते म्हणतं मानसिक संतुलन हलतं माणसाचं, किंवा अशामध्ये आहे ना आपल्याला ह्या प्रेमाने गोष्टी सगळ्या हँडल करायच्या असतात. तर राजून मी तिला इतकं समजून सांगायचो ना, पिंकी सांगायची, परत तुमचं दाजी सांगायचं, लय समजून. आणि तुम्हाला सांगते आईला इतकी धट्ट आणि इतकी ही केलं ना स्वतःला सावरण्यासाठी, आई इतकी भिकडी होती, पण एवढ्या संकटामधून गेली ना. खरंच स्वामींची कृपा, खरं तुम्हाला सांगते भाऊ बहिणी, स्वामींची कृपा, तुमचा आशीर्वाद. कारण की ते माणसात ना, माणसाचा बददुवा नाही घ्यावा, पण दुवा माणसाने घ्यावा. आणि जे तुम्ही दुवा दिला, जे तुम्ही आशीर्वाद दिला ना, तोच आशीर्वाद आईला आज कामाला आला आणि स्वामींच्या कृपेने
देवाचा पण आशीर्वाद असणं तितकंच गरजेचं आहे. आज तुम्हाला सांगते 7 तास ऑपरेशन चाललं म्हणजे काय ते ऑपरेशन बारकं नव्हतं ऑपरेशन आईचं मोठं होतं आणि मोठं ऑपरेशन असल्यामुळं ती फक्त एकच पेशंट मागं ठेवलं होतं. आणि मग आईला वाटायचं कसं की माझं ऑपरेशन बी करा नाही ती मला कधी इथनं घरी पाठवते ती मला घरी जायचं आहे मला इथं राहायचं नाही असं तुझं म्हणणं असायचं सारखं कंटिन्यूली. तर आम्ही म्हणायचं अगं आई होईल सगळं व्यवस्थित नको टेन्शन घेऊ असं तिला म्हणायचो आम्ही होईल सगळं व्यवस्थित नको टेन्शन घेऊ. मग तसं करून 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 तुम्हाला सांगते तिला आत्तापर्यंत आपण आधार दिला आणि तिथून पुढे बी तिला आपण आधार देणार असं नाही की इथपर्यंत तिला आधार दिला आणि तिथून पुढे आपण तिला सोडून देणार आहे अजिबात ती जमणार नाही. आत्ता आधार दवाखान्यात दिलाय पुढे बी तिच्या भविष्यामध्ये आयुष्यामध्ये नक्कीच आधार देणार. मग तुम्हाला सांगते डॉक्टर आम्हाला म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की जरा ऑपरेशन हे असल्यामुळं मोठं असल्यामुळं आपण पेशंट आहे ते पाठीमागं ठेवलेलं आहे. मग ज्या टायमाला आईचं ऑपरेशन घेतलं ना 7 वाजता ऑपरेशन चाललं होतं त्याचं साधारणपणे 1:45 वाजता ऑपरेशन संपलं म्हणजे दिवस मावळाच्या 7 वाजता ऑपरेशन घेतलेलं रात्री 1:45 वाजता तिचं ऑपरेशन म्हणजे सक्सेसफुल झालं. आणि तुम्हाला सांगते डॉक्टर पण हसलं तेवढंच आपल्या जीवाला इतका आनंद झाला ना. आणि स्वामींचं तर नाव आपल्या मुखी होतंच पण तुम्हाला सांगते विशेषतः म्हणजे आईसुद्धा सारखं स्वामींचं ना सारखं नामस्मरण करत राहते सारखं नामस्मरण करत राहते स्वामींचं नव्हतं चांगलं गेलं. पण डॉक्टर आम्हाला म्हणलं होतं की एकच पेशंट होता आहे म्हणजे एकच ऑपरेशन होतं त्याचं ऑपरेशन पण ते माहिती का लेट पण थेट ऑपरेशन बी मस्त असं झालं. मग आता ऑपरेशन झाल्यानंतर तिला आयशूमध्ये नेलं आयशूला 24 तास ठेवतात. तर तुम्हाला सांगते ते म्हणजे डॉक्टर लोक बघतात की पेशंट लगेच पाणी मागतंय का जेवण करायला मागतं का कारण की लगेच जर पाणी मागितलं जेवण करायला मागितलं तर पेशंट चांगलं शुद्धीवरती आहे आणि चांगलं आहे असं डॉक्टर लोक म्हणते. तर तुम्हाला सांगते आई नुसतं पाणीच करते तिला एवढी कोरड करते आणि त्यात विषय तुम्हाला सांगते ते रक्त भरलेलं आहे ना तर रक्त मॅच होण्यासाठी पण वेळ लागतो. भारी इंजेक्शन म्हणजे डोस सलाईनमधून भारी इंजेक्शन चालू आहे ती आयशूमध्ये तुम्हाला सांगते रक्त मॅच व्हायला पण आईला जशी सुद्धा आली तशी ती पाणीच मागत होती मला पाणी द्या मला पाणी द्या मला पाणी द्या. मग तिथं डॉक्टर लोक जे आयशूमधले डॉक्टर लोक आहेत ना आता ते काय झाले कुणी कोमामध्ये गेलेले कुणाचं ऑपरेशन झाले अशी पेशंट आईच्या शेजारी आहे ती. आणि आईचं का असे की तुम्हाला सांगते शुद्धीवरती आहे पूर्णपणे अशी बोलती मस्तपैकी थोडंसं तिला खायला चालतो परत तुम्हाला सांगते पाणी पिते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सांगते पेशंट आता माहेरा का की काल तुम्हाला सांगते जी पेशंट आलं काल मी तुम्हाला सांगते जे शेजारची पेशंट आलं हे पेशंट ॲक्सिडेंटचं म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे ते पेशंट आलं तर ॲक्सिडेंट झालेला पूर्ण तुम्हाला सांगते भाग जी आहे ना पूर्ण गेलेला आहे पूर्ण ती असं दुखतं ते असं पायपी ही असं टाकलेलं आहे तर ती मी स्वतः बघू शकत नव्हती कारण की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना मी माघार घेत होती मी म्हणायचे मी पूर्णपणे सगळ्या गोष्टीला साथ देईन पण आईचं ऑपरेशन होतोपर्यंत मला काही इथं ठेवू नका मला मी कुठेतरी जाते. आणि ह्या गोष्टी मी बघू शकत नव्हते कारण की माझ्या छातीवरती दडपण येत होतं. पण आता तुम्हाला सांगते आई तर ह्या गोष्टीला भीती पण आता आपलं सोडून आपल्याला आईला आधार द्यायचा आहे कारण की आई पेशंट आहे. तर ज्या टायमाला तुम्हाला सांगते त्यानं ती म्हणजे पेशंट बघितले तर त्या टायमाला तुम्हाला सांगते तिला बीपीची गोळी दिली नव्हती सकाळची काल मग तिचा बीपी थोडासा म्हणजे असं वाढला मग बीपी चेक वाढल्या नसल्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितलं की बीपीची गोळी कुठली चालू आहे त्या मग तिला बीपीची गोळी नेऊन दिली तेव्हा बीपी तिचा जरा ह्या मापात आला. मग मी गेल्यानंतर राजूला मला म्हणली की तुम्ही सगळे खुश आहे तुम्ही सगळे आनंदित आहे आणि मला तुम्ही ह्यात आणून टाकलं या मी चिकटी दुखात आहे म्हणजे आई आम्हाला बोलली बरं का. पण आता आपल्याला ही पेशंट जे आहे ना हे आपल्याला प्रेमाने हँडल करायचं आहे तर तिला काय म्हणलं की आई तसं नको म्हणलं आम्ही पण काय म्हणलं इथं बाहेरच पण म्हणलं की आम्हाला काही जास्त आयुष्यामध्ये येऊ देत नाही अगं पण तरी पण तुला थोडं येतो या म्हणलं आम्ही पाणी हे पाजायला असं तिला म्हणलं तर म्हणली की तुम्ही इथं माझ्यापाशी कोणच थांबा नाही म्हणलं की अगं आई म्हणलं इथं येऊ देत नाही ते गं म्हणली थोडं येऊ देते ती म्हणली की इथं माझ्या शेजारी कसली पण पेशंट आणून टाकते ती तर म्हणले की आता ही आपलं काय म्हणलं स्वतःचं वैयक्तिक नाही म्हणलं बाळा म्हणलं ही आयुष्यावर म्हणलं तिथे अनेक लोक येणार त्यांच्यावरती हे ट्रीटमेंट होणार. मग तिला तुम्हाला सांगते आपण समजायचं म्हणलं फक्त नामस्मरण कर सारखं स्वामींचं कंटिन्यूली नाव तुला जरी तिला झोप येत नाही ना म्हणलं जरी झोप येत नसतं असं डोळं बंद करायचं म्हणलं स्वामींचं नाव घ्यायचं तुला भीती वाटणार नाही तुला काय नाही म्हणलं की तू जे आज करून दाखवलं जे तू केलं आहे ना तर खरंच ही आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे कारण की आई इतकी भीत होती ना तर आम्ही
राजू मी इतकं टेन्शनमध्ये यायचं की असं वाटायचं की हिला जर ऑपरेशनसाठी नेलं, ही जर भिली, हिला जर बीपी जर वाढला तर म्हणून ऑपरेशन कॅन्सल करणार, ऑपरेशन काही करणार नाही ते डॉक्टर लोक, कारण की बीपी वाढल्यानंतर ऑपरेशन करत नाही ती. तर म्हणलं की आता काय करायचं, मग तिला इतकं समजून तिला आम्ही म्हणलं की आई तुझा जर बीपी वाढला ना तर म्हणलं की परत तुला अजून ऑपरेशनला घेणार नाही, ती परत अजून 8 दिवस ठेवते म्हणजे परत आपल्याला इथं 8 दिवस थांबावं लागलं. म्हणलं टेन्शन घेऊ नको. मग तिला काल इतकं राजूने मी समजून सांगितलं ना, म्हणलं की तू इतकी धाडशी बनली नाही, कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं, पण तुला धाडशी बनली. म्हणलं तर अजून इतकं दिवस म्हणलं तू सहन केलं, इतकं म्हणलं धाडस केलंय ना तू 17-18 दिवस झालं, तर म्हणलं अजून एक दिवस म्हणलं तू धाडस ठेव आणि तुला बघावंच लागणार, तुझ्या काळजावर तुला दगड ठेवावाच लागणार आहे. म्हणलं सगळ्या गोष्टी तुला असं घट्ट मन करून सहन कराव्या लागणार आहे त्या. आणि आज कदाचित आज दुपारपर्यंत आईला आयुष्यामधनं बाहेर काढताना असं डॉक्टर म्हणलेलं आहे. तर पण आता बघू, कारण की ती बी म्हणतात पेशंटवरती, हे पेशंट जर सक्षम असेल तर आम्ही बाहेर काढता. पण आपलं तुम्हाला सांगते आई मस्तपैकी बोलती, बरं तुम्हाला सांगते तिला 2-3 घास चारतो, पाणी तर ती कंटिन्यूली पिती बरं का. पण आज तुम्हाला सांगते आईला हसताना बघून आहे ना भाऊ बहिणीला अक्षरशः एवढं भारी वाटलं ना मला, सांगू शकत नाही तुम्हाला, इतकंच भारी वाटलं मला. कारण की आज इतक्या दिवसातून आईच्या चेहऱ्यावरती हसू आलं, ती हसली. कारण की पिंकी मी तिला सकाळी चहा बिस्किट आणि तिला मी पोहे पण घेऊन गेली होती, पण तिनं काय पोहे नाही खाल्लं, फक्त चहा बिस्किट खाल्लं. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मग तिला पाणीही प्यायला दिलं. म्हणजे तिच्या मनाला इतका तुम्हाला सांगते ती पण हसली. कुणाला माहिती आहे का तुम्हाला सांगते, म्हणजे आम्ही डॉक्टरला विचारलं की बाबा कधी आयुष्यमधनं बाहेर काढतात, तर डॉक्टर म्हणले की जे मोठे डॉक्टर आहेत ना ते सांगतात म्हणले, तर जे असं लिहून घेणार जे डॉक्टर वगैरे आहेत ना त्यांना मग काय म्हणजे माहिती आहे का, मग मला बाहेर जाऊ द्या का म्हणजे मी स्वतःच्या पायावरती चालण्याचा प्रयत्न कराल. मग डॉक्टर बी हसलं आणि आई पण हसत होती ना आम्ही बी हसलो. मग ती आईच्या चेहऱ्यावरचा जे आनंद बघून आहे ना मला अक्षरशः तुम्हाला सांगते पिंकीला झालं, मला झालं. कारण की पिंकी मीच गेलो होतो ना, इतका आनंद झाला ना तिच्या चेहऱ्यावरती आनंद बघून. कारण की जशी ती आजारी आहे ना, पिंकीचा फोन आला वाटतं. हां 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 का ग मग राजूला लावते ना, त्याला लावते ना आयुष्यामध्ये बोलावं मेडिसिन द्यायचं. बरं चालेल, फोन चालू आहे, तुम्ही जा की तुम्ही राय ते झोपलाय त्याला कधीतरी आली. हां हॅलो.